सहारा एंटरप्राइजेस, तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पासून पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे तथाकथित लोटस ऑपरेशन यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देणारी घडामोड समोर आली असून इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष तसंच माजी उपनगराध्यक्ष संजय कांबळे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय कांबळे यांचा पक्षप्रवेश मुंबई इथं भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. याबाबतची प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असून प्रवेशाची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येते. काँग्रेस पक्षात दीर्घकाळ कार्यरत असलेले आणि शहरातील संघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावणारे संजय कांबळे भाजपमध्ये जाणार असल्यामुळं काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. इचलकरंजी शहरात काँग्रेसची पकड आधीच कमजोर होत असताना शहराध्यक्षच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्यानं आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. दुसरीकडे भाजपसाठी ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात असून संजय कांबळे यांच्या प्रवेशामुळे भाजपला शहरातील दलित आणि सामान्य मतदारांमध्ये मोठं पाठबळ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपचे स्थानिक नेते या घडामोडीकडे संघटन बळकटी करण्याच्या दृष्टीनं पाहत असून आगामी निवडणुकीत महायुतीला याचा निश्चित फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे इचलकरंजी महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याचं भाजपचं स्वप्न या पक्षप्रवेशामुळे अधिक बळकट झालं असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी अंतर्गत नाराजी आणि गटबाजीमुळेच हा पक्षप्रवेश होत असल्याची चर्चा शहराच्या राजकारणात रंगली आहे. आगामी काळात आणखी नेते पक्षांतर करतील का याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय.